निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज योगेश्वर नगर येथे जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने भव्य भक्त फेरी काढण्यात आली। योगेश्वर परिसरात ही प्रचार रॅली काढण्यात आली। या फेरी दरम्यान स्वामी शांतिगिरी महाराजांचे ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले। याबाबत श्री श्री 1008 स्वामी शांतिगिरी महाराज यांनी या रॅली मार्गाची भूमिका नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केली। जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या श्री भारत मातेचे आणि बरुणाचे वंदन करून त्यांनी बाबाला आनंद वाटला। सुंदर असं अधिष्ठान यांच्या गावाने तयार केला असून त्यांच्या श्रद्धा या जोडलेल्या आहेत आणि या भैरवनाथाच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने निश्चित बघा यांच्या भविष्याच्या मनोकामना असतील यांच्या या बाबा पूर्ण करतील। कारण लढा राष्ट्रीय हिताचा संघर्ष शुद्ध राजकारणाचा चांगलेच माणसं राजकारणात आले पाहिजे काय आणि आपण काय विचार केलेला आहे राजकारणाचे खूपच माणसाचं काम कारण काय याचा राजा त्याचा प्रजा याचा राजा असं त्याची प्रजा असते आणि आपल्याला काय करायचंय जसं घराच्या कारभारी तुम्ही चांगले असतील ते घर बरोबर द्यायचे त्याची प्रगती घराचा कार्य बिघडेल असला व्यसनी असला की ते घर लिहायला जातं आणि त्या निश्चित आम्ही सर्व विचार करतील आणि निश्चित बघा बाबांच्या बाजी भरून देतील आणि एक आदर्श घडवतील आणि छत्रपती महाराज सारख्या इतिहास घडून आपलं नाव काय उज्ज्वल करतील। जय बाबाजी जय भैरवनाथ। देवाली मतदारसंघात आलेले आहेत। आज येत्या 20 तारखेला बाबाजींना प्रचंड मतांनी विजयी करा। आम्ही पूर्ण देवाली मतदारसंघ देश धर्माच्या रक्षणासाठी शांतिगिरीजी महाराज अनुक्रमांक 26 म्हणून आता मोठ्या ताकदीनं बादली बरोबर राहायचं म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं टाळी वाजून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि मला वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।